आपण या ठिकाणी प्रश्न 3 बी मार्च 2024 गणित भाग 2 ही प्रश्नपत्रिका निजी मॅथमॅटिक्स या यूट्यूब चॅनलवर अभ्यासत आहोत. यामध्ये चौथा उपप्रश्न आपण अभ्यासणार आहोत. चौथा प्रश्न समजून घेऊन उत्तरापर्यंत आपला प्रश्न सांगत असतो. प्रश्नाचं निरीक्षण करूया. चला तर मग चौथा उपप्रश्न, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या दोन बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते हे सिद्ध करायचं आहे. आणि मग आपल्याला प्रश्नानुसार एक आकृती काढूया. प्रश्न जसा सांगतोय तसा त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा, मग एक त्रिकोण काढला, त्याला काहीतरी नाव द्या, XYZ ABCD. काढल्यानंतर त्या त्रिकोणामध्ये एका बाजूला समांतर असणारी रेषा एक आपण रेषा काढूया, एका बाजूला समांतर असणारी, आणि मग पायाला समांतर असणारी रेषा AB काढूया. त्याच्या उरलेल्या दोन बाजूंना दोन भिन्न बिंदू छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूने एकाच प्रमाणात विभागते. आणि मग आपण त्रिकोण XYZ काढल्यानंतर त्याच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा AB काढली. AB ही रेषा त्याच्या दोन उरलेल्या बाजूंना दोन भिन्न बिंदू छेदते, म्हणजे A आणि B मध्ये अनुक्रमे XY आणि XZ ला छेदते. त्यानंतर आपल्याला काय सिद्ध करायचे थोडंसं विचारात घ्यावं. की समांतर असणारी रेषा या दोन बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. याचा अर्थ काय आहे? समांतर असणारी रेषा या दोन बाजूंच्या समान गुणोत्तरात विभागते, म्हणजे XA भागिले AY XB भागिले BZ हे आपलं साध्य असेल. आणि पक्ष म्हणजे या आकृतीचं वर्णन असतं, ते वर्णन करणं आवश्यक आहे. आपण कोणता त्रिकोण काढला, त्याच्यामध्ये कोणती रेषा कोणत्या बाजूला समांतर आहे त्याचं वर्णन करूया आकृतीचं पक्षामध्ये. जसं की त्रिकोण XYZ मध्ये AB ही रेषा समांतर आहे, त्याला आपण रेषा L पण म्हणू शकतो. XYZ मध्ये रेषा L ही YZ बाजूला समांतर आहे. या ठिकाणी YZ या बाजू म्हणूया किंवा रेख म्हणूया. बाजू YZ ला समांतर. त्यानंतर आपण थोडीशी रचना करणं आवश्यक आहे. रचना याच्यासाठी की आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचवता येईल, आणि म्हणून हा शिरोबिंदू Y आणि B जोडूया, तर A आणि Z जोडूया. इथे जोडल्यामुळे आपल्याला या ठिकाणी प्रमाणाच्या मूलभूत प्रमेय हा सोडवत असताना आपल्याला इथं त्रिकोण विचारात घ्यायचे आहेत. कोणते त्रिकोण? तर हा इथून वरचा 1 नंबर देऊया, त्यानंतर YAB याला 2 नंबर देऊया, आणि तिसरा आपण ZBA हा तिसरा. असे 3 त्रिकोण विचारात घ्यायचे आहेत. आणि मग पहिला आणि 2 नंबरचा आपण या ठिकाणी त्यांच्या संगत बाजूचं गुणोत्तर मिळवूया. पहिला तिसरा मिळवूया, त्यानंतर दुसरा तिसरा मिळवूया. असे 3 विधानं मिळतील, आणि 3 विधानं ते आपल्याला त्या ठिकाणी 3 विधानावर आपण साध्य मिळवूया. म्हणजेच रचना केली, AZ आणि BY जोडूया, त्यानंतर 1 नंबरचा आणि 2 नंबरचा त्रिकोण विचारात घेऊया. त्रिकोण XAB आणि YAB या त्रिकोणामध्ये आपण थोडासा विचार केला तर या दोन त्रिकोणाचा ही जी बाजू आहे, हा जो रेषाखंड आहे तो समान एका रेषेत आहे, आणि त्याच्या समोरला शिरोबिंदू B हा सामायिक शिरोबिंदू आहे. म्हणजेच हा पाया जर आपण घेतला आणि एखादा शिरोबिंदू सामायिक असेल, इथं 2 शिरोबिंदू सामायिक आहेत A आणि B, परंतु एका रेषेत असलेला म्हणजे आपण पाया गृहीत धरतो, म्हणजेच XA आणि AY हा त्याचा पाया, तर त्याच्या समोरला शिरोबिंदू B सामायिक आहे. जर 2 त्रिकोणामध्ये लगतच्या एखादा शिरोबिंदू सामायिक असेल तर याचा अर्थ होतो त्याची उंची समान असते, आणि म्हणून उंची समान असेल तर 2 त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर आपल्याला काय सांगतं, तर त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांच्या पायाच्या प्रमाणात असतं. म्हणून आपण हे 2 त्रिकोण विचारात घेऊन सामायिक शिरोबिंदू आहे B नावाचा, ते समान उंचीचे त्रिकोण आहेत. म्हणून पाया जो आहे तो XA
आणि ए वाय हे एकरेषीय आहेत, म्हणून त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर उंची समान असताना पायाच्या प्रमाणात म्हणजे क्षेत्रफळ त्रिकोण एक्स ए बी भागिले क्षेत्रफळ त्रिकोण ए बी वाय यांचं गुणोत्तर हे पायाच्या प्रमाणात म्हणजे एक्स ए छेद ए वाय समान उंचीचे त्रिकोण नंबर 1 दिला. जसं ज्याप्रमाणे आपण विधान 1 मिळवलं त्याचप्रमाणे विधान 2 मिळवणार आहोत. म्हणजे त्रिकोण आता विचारात घेऊया 1 आणि 3. 1 आणि 3 मध्ये हा पाया समान आहे. पाया हा एक रेषीय आहे. एक्स बी आणि बी झेड एका रेषेत आहे. त्याच्या समोरला शिरोबिंदू ए सामायिक आहे. जर पाया एक रेषीय असेल आणि एक शिरोबिंदू समान असेल तर त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर त्यांच्या पायाच्या प्रमाणात असतं, म्हणजे त्यांची उंची समान असणार आहे. आणि म्हणून विधान 2 पण मिळवूया. क्षेत्रफळ त्रिकोण एक्स ए बी भागिले क्षेत्रफळ त्रिकोण ए बी झेड हे यांच्यामध्ये उंची समान असल्यामुळे त्यांचं गुणोत्तर पायाच्या प्रमाणात असतं. आपण हा गुणधर्म अभ्यासलेला आहे. एक्स बी छेद बी झेड हे विधान 2 मिळवलं. आता तिसरं विधान मिळवण्यासाठी त्रिकोण 2 आणि 3 नंबरचा आपण विचारात घेऊया. हे दोन त्रिकोण या दोन समांतर बाजूमध्ये आहेत, म्हणजे रेषा ए बी समांतर आहे बाजू वाय झेडला. या दोन समांतर बाजूमध्ये हे दोन त्रिकोण स्थिर आहेत. म्हणजेच जर दोन समांतर बाजूमध्ये दोन त्रिकोण स्थिर असतील तर त्यांच्या पाया पण समान असतो आणि उंची पण समान असते. म्हणून गुणोत्तर काय येईल आपल्याला, त्रिकोण ए बी वाय व ए बी झेड मध्ये पाया व उंची समान असणार आहे. कारण त्या ठिकाणी दोन समांतर रेषेमध्ये किंवा रेषाखंडामध्ये दोन त्रिकोण हे स्थिर आहेत, म्हणून त्यांचा क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे समान असतं. म्हणजेच या ठिकाणी क्षेत्रफळ त्रिकोण ए बी वाय व या ठिकाणी बी झेड ए किंवा ए बी झेड हे समान आहे. या विधानाला आपण 3 नंबर दिला. आपण थोडस निरीक्षण करूया. विधान 1, 2, 3 मध्ये काय सांगते, क्षेत्रफळ दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ समान आहे. कोणतं, ए बी वाय आणि ए बी झेड. आणि 1 आणि 2 ची डावी बाजू काय सांगते, क्षेत्रफळ त्रिकोण ए बी वाय हा छेदात आहे विधान 1 मध्ये, आणि विधान 2 मध्ये आपण ए बी झेड हा परत छेदात आहे. याचा अर्थ आहे की छेद समान झाला. अंश तर पूर्वी समान आहे, एक्स ए बी. याचा अर्थ आहे की 1, 2, 3 वरून या विधान 1 आणि 2 ची डावी बाजू समान आहे. याचा अर्थ आहे की डावी बाजू समान असेल तर उजवी समान होते. हेच आपलं साध्य असेल. आणि विधान 1, 2, 3 वरून क्षेत्रफळ त्रिकोण एक्स ए बी छेद ए बी वाय बरोबर त्या ठिकाणी उजवी बाजू आपल्याला समान घेता येईल. म्हणजेच एक्स ए छेद ए वाय बरोबर एक्स बी छेद बी झेड. आपलंच हे साध्य आपल्याला मिळालेलं आहे. एक्स ए छेद ए वाय बरोबर एक्स बी छेद बी झेड. अशा पद्धतीनं एका त्रिकोणामध्ये एका बाजूला समांतर असणारी रेषा इतर दोन बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. हे प्रमेय सिद्ध झालेलं आहे. तर आपण जर आकृतीचा वापर करून कौशल्य वापरलात व्यवस्थित तर हे प्रमेय लक्षात राहतं, विद्यार्थ्याला सहज लिहिता येईल परीक्षेमध्ये.